जुन्नर तालुक्यातील येडगावच्या भिशेमळे येथे शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान राजेंद्र, विजय, दत्तात्रेय, अशोक भिसे ह्या 3 भावांची बंद असलेली घरं चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम आणि 5 तोळे वजनाचे दागिने लंपास केले। याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे व त्यांच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली, पंचनामे केले। ठसे तज्ञ येऊन चोरीचा शोध लावण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल। सध्या भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण पुन्हा वाढू लागलेलं आहे। स्थानिक नागरिक पोलिसांनी अलर्ट राहण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, येडगाव। रोख रक्कम 10,000 रुपये हा घरी आले पत्रकार आलेत। हो नमस्कार, तुमचं काय नाव आहे? माझं नाव राजेंद्र अशोक भिसे। बरं, काय काय गेलं? माझ्या कपाटातून 10,000 रुपये गेले। आज वार आहे, मंगळवार। चोरी कधी झाली? रविवारी संध्याकाळी झाली। रविवारी संध्याकाळी। अच्छा, तुम्ही कुठे गेले होते शिवरात्रीच्या दिवशी? आम्ही गावात कीर्तनासाठी गेलो होतो महाशिवरात्री निमित्त। किती वाजता गेले? 9 वाजता शिवरात्री कार्यक्रमासाठी गेलो। 10 वाजता घरी आल्यानंतर आमच्या निदर्शनात आले की घरफोड झालेली। कपाटातून आमची 10,000 रुपये रोख रक्कम आणि दागिने गेली। काय कोणी पाळत ठेवली किंवा असं एखादा कामगार वगैरे? असं आम्हाला काही निदर्शनात आलेले नाही। दागिने काय गेले? दागिने 5 तोळे दागिने गेले। 5 तोळे सोन्याचे? सोने। काय काय गेलं? मंगळसूत्र, राणी हार आणि काही चांदी गेली, अंगठी वगैरे। अच्छा, मंगळसूत्र किती तोळ्याचं होतं? मंगळसूत्र 2 तोळ्याचं होते आणि राणीहार? ते 2 तोळ्याचं होते। 4 तोळे झाले आणि अंगठी अर्धा तोळा, 4.5 झाले। अजून चेन वगैरे होती। असे 5 तोळे सोनं आणि काही चांदी गेली। तुम्हाला कधी कळलं? रात्री 10 वाजता आम्ही कीर्तनावरून आल्यानंतर आमचे दरवाजे खुले दिसले ना, तेव्हा आमच्या निदर्शनात आली। एकाच कुटुंबात कोणी पाळत वगैरे ठेवले असं वाटतं? काही सांगता येत नाही, ते होऊ शकतं तसं। अच्छा, तिघांच्या पण चोरी झाल्या? हां, तिघं आम्ही एकाच कुटुंबातले 3 भाव, ते 3 घरं फुटली। तुम्ही तिघे सख्खे भाऊच? सख्खे भाऊ। इकडे पण चोरी झाली ना? हो। इकडे काय गेलं चोरी? अच्छा, इकडे पण कपाट उकत चोरी। इथे तुमच्याकडे काय चोरी गेलं? इथे मी राहणार येडगाव। तुमचं नाव काय? माझे नाव दत्तात्रय अशोक भिसे, राहणार येडगाव तालुका, जुन्नर जिल्हा पुणे। तुमचं काय काय चोरीला गेलं? मी सप्त्याचा कार्यक्रम असताना गाव गेलो होतो 8 वाजता। तर तो कार्यक्रम 10:30च्या दरम्यान संपतो, म्हणजे 8 ते 9 कीर्तन राहतं आणि तिथं पुढे जेवण राहतात। त्यानंतर घरी आलो आम्ही, तर बघितलं कुलप वगैरे तोडलेलं आहे। कुलप वगैरे तोडून चोरटे आतमध्ये घुसले, आणण्यात चोरटे। तर मग कपाट तोडलं, कपाटातून इथून दागिने गेले का? हो, दागिने गेले। दागिने किती गेले? दागिने माझे 5 तोळे गेले। अच्छा, तुमचे 5 तोळे आणि तुमच्या बंधूंचे? नाही, बंधू नाही, माझेच गेले। अच्छा, तुमचे गेले का? हो, माझे गेले। हां। राणी हार, नेक, मंगळसूत्र आणि अंगठी गेली। हो, बरोबर। आणि काय रोख कॅश वगैरे? कॅश गेली, 15,000 रुपये कॅश होती। तुमचे 15,000 कॅश? हो। त्यांचे 10,000 कॅश? हो। 5 तोळं सोनं? हो। आणि तिसऱ्या भावाचं काय गेलं? ते 4,000 रुपये गेली कॅश। ते कुठे आहेत भाऊ? ते आता गाडी गेलेत। ते राहायला कुठे आहेत? ते आहे इथे शेजारीचे। अच्छा, अजून एक घर आहे का बाजूला? हो। बरं, काय पोलीस आलते? चांदी पण गेली चोऱ्याला। तुमची चांदी पण गेली? हो। चांदी किती गेली? चांदी 2 साखळ्या होत्या कमरेच्या आणि 1 पैंजण होतं। पोलीस इकडे आले होते का? हो, आलते होते। काय म्हणाले पोलीस? त्यांनी पंचनामा वगैरे करून गेलेले। आता एक कपाट वगैरे उघडच ठेवले अजून? हो, अजून त्यांना फिंगरप्रिंट घ्यायचे अजून त्यांना। अच्छा अच्छा अच्छा। हो। काय तुमची मागणी? मागणी एवढीच, फक्त ते अन्य चोरट्यांना पकडावे, आम्हाला आमचे सोने भेटावे। ते मोठे पोराचे. अच्छा, मग ते वेगळे राहतात का? येडगाव परिसरामध्ये आता भुरट्या चोऱ्या वाढू लागलेल्या आहेत। नदीच्या कडेला ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंप ज्यांचे आहेत त्यांच्या केबल चोरी जाणे, आता नवीन ज्यांचे म्हणजे चोरट्यांनी आता नवीन वेगळा फंडा चालू केलेला आहे, ते रेकी करतात, घर कुठलं बंद आहे ते पाहून चोरी करतात। आता इथं विजय, राजेंद्र, दत्तात्रय भिसे
हे 3 भाऊ हे महाशिवरात्रीचं गावामध्ये कीर्तन होतं, मंडळी कीर्तनाला गेली आणि पाठीमागे यांची घरांची कुलपं तोडून आतमध्ये प्रवेश केला. एकाचे 10,000 गेले, एकाचे 4,000 रुपये गेले, एकाचे 5 तोळं सोनं गेलेलं आहे. आता लाखापेक्षा अधिक भाव सोन्याला आहे. 5 तोळं सोनं म्हणजे किमान 5 लाख रुपयाचं, याच्यापेक्षा जास्त पैसे असतील, बाजारभाव असू शकतो. भुरट्या चोऱ्या आता वाढू लागलेल्या आहेत. पोलिसांबरोबरच स्थानिक लोकांनी सुद्धा गस्त घालणं गरजेचं. आता इथं पाहतोय आपण ही सगळी मंडळी इथे थांबून आहेत. आता पोलिसांनी आतमध्ये इथं येऊन पंचनामा केला, परंतु अजूनही सगळी कपाटं सताड उघडी आहेत. त्याच्यामधले ठसे घ्यायचे आहेत. आता ठसे तज्ज्ञ कधी येतील ते माहीत नाही, परंतु या सगळ्या मंडळींनी भविष्यकाळामध्ये सतर्क राहणं अपेक्षित आहे. कारखाने आता बंद होतील, काही मजूरसुद्धा या भुरट्या चोऱ्यांकडे वळू शकतात. मागच्या वेळेला येडगावमध्ये दिवसा डावळ्या एका आजीला तुमचं सोनं उजळून देतो, देव उजळून देतो असं सांगून त्यांच्या गळ्यातले दागिने लंपास केले. इथे गणेशनगरमध्ये एका महिलेच्या घराचं कुलूप तोडून कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने कपाटाचं कुलूप तुटलं नाही, त्यामुळे त्यांचे दागिने वाचले. पोलिसांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे. ताई, कोणाचे दागिने चोरी गेले? तुम्ही 5 तोळे. काय तुमचं नाव? नीता दत्तात्रय भिसे. तर एवढे दागिने घरी कशाला ठेवले होते? घरीच दागिने होते, बँकेत का नाही ठेवत? बँकेत नाही ठेवले. आता एवढं मोठं नुकसान झालं, काय पोलिसांकडे काय मागणी? पोलिसांनी दागिने सापडून द्यावे. काय प्रसंग नेमकं काय घडला? आम्ही कीर्तनाला गेलतो, सगळी दारांची कुलपं तोडली, कपाट तोडली, दागिने पैसे घेऊन गेले. 5 तोळे दागिने, पैसे 15,000 रुपये. काय इथं कोणी ओळखीचं असू शकतं का? कोणी पाळत ठेवली असेल का? काही संशय कोणावर? पाळ ठेवूनच काम झालेलं आहे. कीर्तनाला सगळी गेली म्हटल्यावर काय कोणावर संशय वगैरे? आता संशय कोणच्या येणार आहे? तुमच्या शेतावर एखादा मजूर आहे, तो पूर्वी तुमच्या संपर्कामध्ये होता, मग त्यांनी काय केलं असेल का? शेत मजूर नसतात, कोणावर संशय नाही? संशय आता कोणच्या घेणार? मावशी, तुमचं काय नाव? माझं नाव सुनंदा सुरेश भिसे. आता एवढी मोठी चोरी होते, 5 तोळे आपण दागिने घरी ठेवतो. आता काय चोरटे सांगून चोरी करू शकत नाही, किंवा आपल्याला माहीत नसतं चोरी होईल, पण दागिने एवढे ठेवले नाही पाहिजे घरी. नाही ठेवले पाहिजे, पण आता इथं मागे दागिने पटातच असायचे ना. पण असं वाटलं नाही ना, कधी झालीच नाही कधी चोरी ना इथं आमच्या इथं कधी, अशी पहिल्यांदाच झाली. आणि ते आता म्हणजे चोरी कशी 12-1लाच होती, पण आता 9:30 पावणे 10ला चोरी झाली. आम्ही कीर्तनाला सगळे गेलो, चोरी झाली मागं. मग हे पाळतच राखून काम केलेली आहे. असं आहे ना. काय त्यांचे नाव माहिती का? चोरी कोणाच्या घरात झाली? तसं नाही, पण चोरी कोणाच्या घरात झाली माहिती का? चोरी राजेंद्र भिसे, विजय भिसे आणि दत्ता भिसे, त्यांच्या घरात तिघांची झाली. म्हणजे आमच्याच घरातली आहेत. आता मला सांगा, चोरी इथे झाली, इतर लोकांना तुम्ही काय सूचना कराल, काय आवाहन कराल? महिला वर्गाने कशी काळजी घ्यायला हवी? महिला वर्गाने कशी, म्हणजे आता इथून पुढे ना दागिनं आपल्या बँकेत लॉकरमध्ये ठेवा, असं सगळ्यांनी महिलांनी हे तुम्हाला पण मान्य. चोरी काही सांगून होत नाही. हल्ली चोरटे बनावट, बनेल, हुशार, शार्प झालेले आहेत. रेखी करतात, पाळत ठेवतात आणि मग घरात कोणी नाही असं पाहून बरोबर डल्ला मारतात. पोलिसांनी सुद्धा समुपदेशन करण्याची गरज आहे. आता विजय, दत्तात्रय आणि कोण, राजेंद्र, अशा ह्या तिघांची या ठिकाणी चोरी झालेली आहे. पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. अर्थात पोलिसांच्या रेकॉर्डला 2.5 लाख रुपयाचं नुकसान झाले असं फिर्याद दिलेली आहे, परंतु 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याला 1.25 लाखाच्या आसपास बाजारभाव आहे, त्यामुळं नुकसान जास्त झालेलं आहे. असो 2-2.5 लाख असो नाही तर 5 लाख असो, नुकसान मोठं आहे. पोलीस, स्थानिक नागरिक किंवा परिसरातील मंडळीनं सतर्क राहून भविष्यकाळामध्ये गस्त कशा प्रकारे घालता येईल याबाबतची सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, येडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.